गौरी पुत्रा श्री गणनाथा तू सुख करता तू दुःख हरता मन शांत होई तुझे गुण गाता मन शांत होई तुझे गुण गाता मन मन पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ देवलिंग रवळनाथ गणपती गजानन देवभूतनाथ Hare
झाले हो साधनी सुख
झाले 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 मो साधनी भूवरी अवतर
प्राचीन काळापासून वायरी सोन्याची हो पायरी, वायरी सोन्याची हो पायरी, अशी गावाची हो ख्याती पुण्यभूमी सज्ज झाली. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय
पंढरी 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 वेढा वेढा रे पंढरी वेढा वेढा रे पंढरी वेढा वेढा रे पंढरी वेढा वेढा रे करू देवाशी भांडण देवाशी भांडण वेढा वेढा रे वेढा वेढा रे हो लुटा 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 धरा रखुमाई कावर
मातला वारियाने कुंडल हाले डोळे मोठीत राधा तारे डोळे मोठीत राधा तारे राधा तारे वारियाने
शिवशंभू तो बैसला ध्यानी, शिवशंभू तो बैसला ध्यानी, शोभे सुंदर निळा, आदिशक्ती ती भक्ती करीती, आदिशक्ती ती भक्ती करीती, चरणाची पैसोनी, शिवशंभू तो बैसला ध्यानी, शोभे सुंदर निळा, शिवशंभू तो बैसला ध्यानी, शोभे सुंदर निळा. हो बघा, कैलासावर ध्यानमग्न अवस्थेत देवादिदेव महादेव बसले होते आणि त्यांच्या चरणाशी पार्वती माता बसली होती सेवा करत. तेवढ्यात बघा काय होतं, नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, मधुसूदना नामाची ललकारी देत नारद मुनींचं आगमन होतं आणि उभयतांना नमस्कार करतात आणि त्यांचा लक्ष पार्वती मातेकडे जातो आणि ते मनात विचार करू लागतात की एका राजाची कन्या राजवैभवात राहिलेली आणि तिच्या पदरी ही गरिबी. तेवढ्यात बघा काय होतंय, हिमवृष्टी हो, हिमवृष्टी हो, विचलित पार्वती माता, हिमवृष्टी हो, हिमवृष्टी पार्वती माता, इकडे तिकडे पळू लागली निवारा शोधण्या, इकडे तिकडे पळू लागली निवारा शोधण्या, इकडे तिकडे पळू लागली निवारा शोधण्या. हिमवृष्टी हो, हिमवृष्टी हो, कैलासी हो, विचलित पार्वती माता, हिमवृष्टी हो, कैलासी हो, विचलित पार्वती माता, कैलासावर हिमवृष्टी होते आणि पार्वती माता आश्रय शोधण्यासाठी इकडे तिकडे पळू लागते. तेवढ्यात नारद मुनी जातात आणि पार्वती मातेला म्हणतात, माते तू एका राजाची कन्या, हिमालयाची कन्या, राजवैभवात राहिलेली आणि तुझ्या पदरी साधं घर नसावं हे दुर्दैव. त्यावेळी तू असं कर की महादेवांकडे या त्रिभुवनात कुठे नाही असं तू एक महल सदन मागून घे आणि तू तो हट्ट कर. बघा त्याप्रमाणे पार्वती माता महादेवांकडे जाते आणि हट्ट करते. बघा पार्वतीने हट्ट केला, पार्वतीने हट्ट केला, मला सदन हरे भोलेनाथ, मला सदन हरे भोलेनाथ, मला सदन हरे भोलेनाथ. पार्वतीने हट्ट केला, हट्ट केला, मला सदन हरे पार्वती मातेने इकडे हट्ट धरला की मला भोलेनाथ एक सदन पाहिजे आणि तो पण असा पाहिजे की त्रिभुवनात कुठेही नाही. त्यावेळी स्त्री हट्ट तो महादेव तयार झाले आणि कुबेर महाराजांना बोलून घेतात. कुबेर म्हणजे धनवंतरी ते, त्यांना बोलून घेतात आणि म्हणतात, बघा कुबेरा महल बांधायचे आहे, कुबेरा महल बांधायचे आहे, कुबेरा महल बांधायचे
ऐसे सदन काही दे हो त्रिभुवनी नाही कोठे ऐसे सदन काही दे हो पराकरा आज्ञा हे माझी मेरा महल बांधायचे आहे. हो आणि शंकर महादेव कुबेरांना बोलून घेतात आणि म्हणतात की कुबेरा या त्रिभुवनात कुठे नाही असा कैलासावर तू महल उभा कर. त्यावेळी कुबेर महाराज महादेवांची आज्ञा घेतात आणि विश्वकर्मांना घेऊन सुंदर असा एक त्रिभुवनात कुठे नाही असा महल उभा करतात. आणि त्या महलाची चर्चा पार्वती माता आणि शंकर महादेव करत असतात. तेवढ्यात नारद मुनींचं आगमन होतं आणि नारद मुनी म्हणतात की देवा त्रिभुवनात कुठे नाही असा अतिशय सुंदर महल उभा झाला खरा पण त्याचा गृहप्रवेश झाला पाहिजे आणि त्या गृहप्रवेशासाठी आपल्याला त्याच ताकदीचा दशग्रंथी ब्राह्मण पाहिजे. त्यावेळी महादेव म्हणतात नारदा असा कोण आहे रे. त्यावेळी नारद मुनी म्हणतात बा दशग्रंथी ब्राह्मण त्रैलोक्यामध्ये दशग्रंथी ब्राह्मण त्रैलोक्यामध्ये बघा नारद मुनी म्हणतात की देवा तुझाच भक्त दशानन रावण. त्यावेळी महादेव म्हणतात नारदा योग्य तो मूर्त पहा आणि रावणाला निरोप द्या. त्याप्रमाणे नारद मुनी रावणाकडे जातात आणि महादेवांचा निरोप देतात आणि येता येता म्हणतात की रावणा तू येताना एकटा येऊ नकोस सोबत राणी मंदोदरीला घेऊन ये. त्यावेळी बाबा झालं बाबा गृहप्रवेशाची मुहूर्ताची वेळ येते आणि रावण यथासाग पूजापाठ मांडतो आणि इथे रावण बघा यथासाग पूजा मांडतो आणि इथे नारद मुनी राणी मंदोदरीला तो महल दाखवतायत बघा. आणि तो कसा दाखवतायत तो पहा. सदन फिरे मंदोदरी राणी सदन फिरे मंदोदरी राणी नारद मुनी राणी मंदोदरीला फिरवत आहेत आणि तिच्या मनी आशा निर्माण करत आहेत की तो तिला महल आवडलाच पाहिजे. आणि झालं बाबा तो महल फिरून जातो आणि हळूच नारद मुनी राणीला विचारतात की राणी तुला हा महल कसा वाटला आणि आवडला काही. त्यावेळी राणी मंदोदरी म्हणते की त्रिभुवनात कुठे नाही असा सुंदर त्रिभुवन कोणाला त्रिभुवनात कुठेही नाही असा सुंदर महल कोणाला आवडणार नाही. त्यावेळी नारद मुनी म्हणतात राणी जर तो तुला आवडला असेल तर तू तो रावणाकडे हट्ट कर आणि तो मागून घे. कारण रावण महादेवांचा भक्त आहे आणि महादेवांचा भक्त असल्यामुळे रावणाने जर तो महल मागला तो तर महादेव त्याला नक्कीच देतील. झालं बाबा आणि विश्रांतीसाठी रावण महलात बसला होता आणि तेवढ्यात राणी तिथे जाते. मंदोदरी राणी जाते आणि म्हणते महाराज त्रिभुवनात कुठे नाही असा महल सुंदर आणि मला तर आता मोह झाला आहे आणि मला तो महल पाहिजे.
त्यावेळी तुम्ही काही करा पण तो महादेवांकडून महल मागून घ्या. त्यावेळी रावण म्हणतो बघू कसं काय ते. आणि झालं बाबा. परत पूजेला सुरुवात होते आणि सांगतेची वेळ येते बघा. गृहप्रवेशाच्या सांगतेची वेळ येते. उदक देण्यासाठी रावण आणि महादेव उभे राहतात. रावण आणि महादेव उभे राहतात आणि शंकर महादेव रावणावर प्रसन्न होऊन म्हणतात की रावणा मी तुझ्या पूजेवर प्रसन्न झालो आहे. त्यावेळी तुला काय हवं असेल ते माग. त्यावेळी रावण न विलंब करता देवा जर द्यायचा असेल तर तो मला महल दे. त्यावेळी महादेव ते भोळे त्यांनी लगेच तथास्तु म्हटलं आणि तो रावण तो त्रिभुवनात कुठे नाही असा सुंदर महल तो एका हातात घेऊन लंकेला जातो. झालं बाबा. आणि इकडे पार्वती माता बघा हताश निराश होते आणि मनात विचार करते की बाबा आता आपण असं घर बांधायचं की अशी झोपडी बांधायची की तिचा कोणाला मोह होणार नाही, कोणाला आवडणार नाही अशी झोपडी बांधायची. झाली बाबा. आणि काही दिवसांनी ती झोपडी तयार होते आणि तेवढ्यात तिथून नारद मुनी येतात आणि पार्वती मातेला म्हणतात माते झोपडी झाली खरी पण आज इथून शनिदेवांचं प्रस्तावन आहे आणि शनिदेवांची जर या झोपडीवर वक्रदृष्टी पडली तर ती झोपडी जळून जाईल. त्यामुळे तू असं कर. कारण शनिदेव हे महादेवांचे भक्त आहेत. त्यामुळे महादेवांना त्यांना समजावायला सांग. त्याप्रमाणे पार्वती माता शंकर महादेवांकडे जाते आणि नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे महादेवांना कथन करते आणि महादेव निघतात. तेवढ्यात पार्वती माता म्हणते जरा थांबा. आणि पार्वती माता एक वस्त्र त्या डमरूला गुंडाळते आणि सांगते की शनिदेव जर तुम्हाला ऐकले नाहीत तर तुम्ही मला या डमरूने इशारा करा. कारण शनिदेवांच्या वक्रदृष्टीपासून ती झोपडी जाळणार असेल तर ती मी माझ्या स्वतःच्या हाताने जाळून टाकेन. आणि महादेव निघतात बघा. निघाले शंभू महादेव, निघाले शंभू महादेव, महादेव शनिदेवा बेटी, महादेव शनिदेवा बेटी, महादेव शनिदेवा बेटी. निघाले शंभू महादेव, निघाले शंभू महादेव, महादेव शनिदेवा बेटी, महादेव शनिदेवा. हो बघा. आणि महादेव शनिदेवांच्या भेटी जातात आणि शनिदेवांच्या महली पोचतात आणि तेवढ्यात शनिदेव घाबरून महादेवांच्या चरणाशी येतात आणि महादेव म्हणतात शनिदेव म्हणतात की महादेव माझं काय चुकलं का हो. त्यावेळी महादेव म्हणतात माझंच काम आहे त्यासाठी तुम्हाला मी विनंती करण्यासाठी आलो आहे. त्यावेळी शनिदेव महादेवांचा योग्य तो आदरातिथ्य करतात, आसनस्थ करतात आणि शनिदेव विनंती करतात की महादेव आपलं काय ते सांगावे. त्यावेळी महादेव म्हणतात पार्वतीने एक कुटी बांधली आहे आणि तुमचा आज तिथून प्रस्तावन आहे. त्यावेळी तुमची वक्रदृष्टी तुम्ही त्या झोपडीवर टाकू नये यासाठी तुम्हाला मी विनंती करायला आलो आहे. त्यावेळी शनिदेव म्हणतात एवढंच ना, मग ठीक आहे. आणि शनिदेव त्यानंतर विनंती करतात महादेवांना की महादेव आम्ही कित्येक वर्ष तरी तुमचं तांडव नृत्य पाहिलं नाही आहे. त्यावेळी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ते तांडव नृत्य करा. आणि शंकर महादेव तयार होतात आणि तांडव नृत्य करतात. पहा. तांडव नृत्य करी महादेव, तांडव नृत्य करी महादेव, डमड डमरू डमरू तांडव नृत्य करी महादेव, तांडव नृत्य करी महादेव, तांडव नृत्य करी. हो बघा.
आणि तांडव नृत्यात महादेव एवढे मग्न होतात की पार्वती मातेने तो वस्त्र बांधलेला असतो तो कधी सुटून पडतो ते महादेवांना कळत नाही. आणि इकडे बघा डमडम डमरू असा आवाज येतो बघा कसा डमडम डमरूचा हो नाद घुमला गगनी डमडम डमरूचा हो डमडम डमरूचा हो नाद घुमला गगनी आणि इकडे डमडम डमरूचा आवाज झाल्याबरोबर नाच झाल्याबरोबर पार्वती मातेने न विलंब करता ती झोपडी कशाचाही विचार न करता ती कुटी जाळून टाकते आणि धुराचा लोट कैलासावरून येतो. त्यावेळी महादेव इकडे धावा करतात आणि पाहतात तर काय झोपडी जळून जाते. झोपडी जळून जाते. त्यावेळी पार्वती मातेला म्हणतात की पार्वती तू हे काय केलं. शनिदेव तर ऐकले होते. त्यावेळी पार्वती माता म्हणते प्रारब्धाची फळे ही प्रत्येकाला भोगावीच लागतात. मग देव असो दानव असो किंवा मानव असो ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. इथे आमचं भारूड संपतं. धन्यवाद. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम.